चादर टॉवेलच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या टेक्स्टाईल्स उद्योगात आता चक्क चादरीपासून जॅकेट बनवले जात आहेत। याचे सादरीकरण रोटरी क्लब MIDC तर्फे येत्या 6 ते 8 जानेवारी दरम्यान लोणावळा येथे होणार आहे। वस्त्रोद्योगाचे देशातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूरचा नावलौकिक आहे। येथे बनणाऱ्या चादर व टॉवेल जगप्रसिद्ध असल्याचे सर्वांना माहिती आहे। मात्र गत अनेक वर्षांपासून या उद्योगाला विविध समस्या, गळे कापू स्पर्धा आदींना सामोरे जावे लागत आहे। या स्पर्धेतही हा उद्योग कसा बसा धरून आहे। या पार्श्वभूमीवर टेक्स्टाईल्स उद्योगात आलेल्या नवीन पिढीने या उद्योगाला उभारी देण्याचा तसेच एक नवीन ओळख निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे। सध्या सोलापुरात टॉवेलच्या तुलनेत चादरीचे उत्पादन फारच कमी आहे। काही वर्षांपूर्वी चादर केवळ थंडीपासून बचावासाठी वापर करण्यात येत होते, तर आता तसे न होता त्यापासून फॅशनेबल वस्त्र करण्याचा फंडा काहींच्या डोक्यात आला आणि प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा यांचे गायक पती निक जॉन्स यांनी एका फॅशन शोमध्ये सोलापुरी चादरीपासून बनवलेले जॅकेट परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या निमित्ताने सोलापूर चादरीची जगभरात चर्चा झाली होती। या पार्श्वभूमीवर सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांनी चादरीपासून चक्क जॅकेट बनवण्यास सुरुवात केली आहे। रोटरी क्लब सोलापूर MIDCचे पदाधिकारी सत्यनारायण गुर्रम यांच्या संकल्पनेतून यंत्रमाग उद्योजक चारवाक बुरगुल यांच्या कारखान्यात सध्या या जॅकेटचे उत्पादन घेतले जात आहे। स्टिचिंगचे काम सत्यनारायण गुर्रम यांच्या कारखान्यात होत आहे। या जॅकेटचे लोणावळा येथे येत्या 6 ते 8 जानेवारी दरम्यान होणाऱ्या रोटरी क्लब प्रांत 31 व 32च्या परिषदेत सादरीकरण होणार आहे। रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDCचे 17 संचालक हे सपत्नीक या परिषदेत या जॅकेटचे परिधान करून सादरीकरणाबरोबरच मार्केटिंगचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे भावी काळात अशा जॅकेटचे फॅशन देश विदेशात पाहायला मिळेल अशी आशा यंत्रमाग उद्योजकांना नक्कीच आहे। येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोणावळा येथे रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 नक्षत्र कॉन्फरन्स होणार आहे। या नक्षत्र कॉन्फरन्समध्ये रोटरी क्लब MIDCचा एक आगळा वेगळा सादरीकरण होणार आहे। तो म्हणजे जगप्रसिद्ध अशा सोलापूर चादरीचा जॅकेट। तो जॅकेट आमचे युवा उद्योजक रोटरी क्लब MIDCचे अध्यक्ष चारवाक बुरगुल यांच्या कारखान्यात बनवलेल्या चादरीपासून तर माझ्या शिलाई गारमेंट युनिटमध्ये जॅकेट बनवला जाणार आहे। या जॅकेटची म्हणजे खासियत अशी आहे की चादरीपासून हा जॅकेट बनवला आहे। त्या जॅकेटला मागणीसुद्धा सध्या येत आहे। तरी बाजारपेठेत आगळा वेगळा जॅकेट युवा वर्गात निश्चितच लोकप्रिय होणार अशी आम्ही खात्री बाळगतो। तर या चादरीपासून बनवणाऱ्या जॅकेटला सोलापूरच्या रेल्वे स्थानकातही वोकल फॉर लोकल या धर्तीवर उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे। यापूर्वी सोलापूर चादरीपासून बनवलेल्या पिशव्या आम्ही अमेरिकेच्या पद्मशाली नॉर्थ अमेरिकन पद्मशाली असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमात आम्ही पाठवलेला आहे। तशाच प्रकारचे या जॅकेट्स आम्ही जगभर पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्ही रोटरी क्लबचा दर डिस्ट्रिक्ट 3132च्या दरवर्षी कुठं ना कुठं आम्ही कॉन्फरन्स अरेंज केला जातो। तर यावर्षी जानेवारीमध्ये 6, 7, 8 जानेवारीमध्ये लोणावळा येथे ॲम्बी व्हॅली सिटीमध्ये कॉन्फरन्स अरेंज केलेलं आहे। त्यासाठी आमच्या क्लबचे 17 कपल्स आम्ही जाणार आहोत। त्यामुळे आम्हाला ते चर्चा करताना कॉन्फरन्सची मीटिंग घेत असताना माझ्या ऑफिसमध्ये एक टेबलमध्ये एक चादर माझा फॅक्टरीचा चादर पडला होता। त्याच्यावरून हा आयडिया सुचलेला आहे की जेणेकरून याचा आपण वेगळा ट्रेड आपण सोलापूरचा करावा या उद्देशाने हा चादरीचा आपण जॅकेट बनवून आम्ही प्रयत्न केला। आणि आम्ही फेसबुकमध्ये एक फोटो डेमो आम्ही टाकल्यानंतर डिस्ट्रिक्टमधील इतर रोटरियन्सनी त्याची मागणी केली आणि भाऊसाहेब विजनचे बी त्यांचं एक सेमिनार आहे, त्यांनी बी विचार आहे त्यांचं की असं सोलापूरच्या चादरीचं जॅकेट बनवून त्यांच्या सेमिनारसाठी विचार त्यांनी मला बोलून दाखवलेलं आहे। असं विविध स्तरावरून आपल्याला या मोदी जॅकेट चादरीपासून बनवलेला मागणी येत आहे।